संतप्त महिलांनी जाळला धाबा. अवैध दारू विक्री विरोधात मंदर येथील महिलांनी एल्गार पुकारत धाब्याला आग लावली. तसेच धाबा चालक व धाब्यातील एका सहकार्याला बेदम चोप दिला. सकाळी 10 वाजताच्या सुमारास वनी घुगुस रोडवर निलगिरी बनजवळ ही घटना घडली. वारंवार तक्रार करूनही कोणतीही कारवाई होत नसल्याने संतप्त झालेल्या महिलांनी धाब्यावर हल्लाबोल केल्याची माहिती आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. ही घटना समोर आल्याने तालुक्यात राजरोसपणे सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीचा पुन्हा एकदा चर्चेत विषय आला आहे. वनी घुगुस हायवेवर निलगिरी बनाच्या पुढे बाबू भैया का धाबा नामक धाबा आहे. या धाब्यावरून दारूची अवैध विक्री होत होती असा महिलांचा आरोप आहे. गावातील अनेक तरुण मुलं दारूच्या आहारी गेले. याबाबत महिलांनी अनेकदा धाबा मालकाला समज दिली, मात्र धाबा मालकाने याकडे दुर्लक्ष केले. 3 दिवसापूर्वी मंदर येथील महिलांनी याबाबत तक्रार दिली. त्यानंतर महिलांनी वाट पाहिली, मात्र यावर पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने मंगळवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी संतप्त महिला एकत्र आल्यात. सुमारे 30 ते 40 महिलांनी सकाळी 10 वाजताच्या सुमारास धाब्यावर हल्लाबोल केला. त्यांनी धाब्याची तपासणी करत लपवून ठेवलेला दारू, पाणी, कोल्ड्रिंक्सच्या बॉटल बाहेर काढून रस्त्यावर ठेवल्या व संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बनवला. संतप्त महिला एवढ्यावरच थांबल्या नाही, त्यांनी धाबा चालक व धाब्यातील एका सहकार्याला बेदम मारहाण केली. त्यानंतर महिलांनी धाब्याला आग लावली. या आगीत धाब्यातील पाण्याची टाकी, काउंटर, टेबल, ग्रीन शेड, बल्ली इत्यादी वस्तू जळल्या. सोबत धाब्यात असलेले भांडे, रॅक, खुर्च्या, टेबल इत्यादींची नासधूस केली. महिलांनी वनी पोलीस ठाण्याला याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. महिलांनी दोन्ही आरोपींना पोलिसांच्या ताब्यात दिले. या धाबा हायवेवर आहे, त्यामुळे घटनेच्या वेळी ये-जा करणाऱ्या बघ्यांची येथे चांगलीच गर्दी झाली होती. यावर सध्या पोलिसांतर्फे तक्रार नोंदवणे. या घटनेमुळे तालुक्यातील राजरोसपणे अवैधरित्या सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.